आता आपण बघणार आहोत शेतकरी बांधवांनो, ती म्हणजे शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी, ती म्हणजे पावसासंबंधात. जर तुमचे सुद्धा शेतीचे कामं हे झाले नसेल तर तत्काळ तुमचे कामे करून घ्या, कारण महाराष्ट्रामध्ये आता पाऊस हा पडणार आहे आणि हा पाऊस जो असणार आहे तो मोसमी नसून अवेळी पडणार असल्याचे सुद्धा समोर येत आहे. जर आपण बघितलं तर वादळी पावसाचा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. तर अशामध्ये काय काय सूचना करण्यात आलेल्या आहे आणि केव्हापासून हा पाऊस तुमच्या भागामध्ये पडू शकतो, ही संपूर्ण माहिती आता आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघून घेणार आहोत. तरी पूर्वी तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण धोका वाढला. आता जो पाऊस येणार आहे तो अवेळी आणि विजांच्या कडकडाटासह त्याचबरोबर गारपीटसुद्धा होण्याची शक्यता दर्शवण्यात आलेली आहे. यामध्ये जर बघितलं आपण तर महाराष्ट्र शासनाने काय काय सूचना दिलेल्या आहेत त्यासंबंधी आपण संपूर्ण माहिती आता समजून घेऊया. जर महाराष्ट्रात जर बघितलं आपण तर 1 जूनपासून, म्हणजे जर आपण बघितलं जर कालच 1 जूनची तारीख झालेली आहे, तर 1 जूनपासून मान्सून पूर्व पावसाचा अंदाज सुद्धा व्यक्त केल्यात आलेला आहे. म्हणजे जो हा पाऊस पडणार आहे तो मान्सूनचा नसणार असून मान्सूनचा पूर्व जो पाऊस पडतो तो असणार असल्याची माहिती सुद्धा सांगण्यात आलेली आहे. त्यामुळे सरकारने असे आवाहन करण्यात आलेले आहे की पेरणीची घाई न करण्याचा आणि वीज पडण्याची वेळी सुरक्षित ठिकाणी थांबण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आलेला आहे. तर काय माहिती आता आपण बघूया. महाराष्ट्रातील हवामान बदलणार आहे, म्हणजे हवामानातील बदलाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने शेतकरी आणि सर्वसामान्य जनतेला एक अत्यंत महत्त्वाचा असा इशारा सुद्धा देण्यात आलेला आहे. यामध्ये जर बघितलं आपण हवामान विभागाच्या अंदाजानुसार 1 जूनपासून राज्याच्या अनेक भागामध्ये जोरदार वादळे आणि मेघगर्जनेसह पावसाची दाट शक्यता असल्याचे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. प्रशासनाने स्पष्ट केले आहे की या पावसाचा थेट संबंध मुख्य मान्सूनशी नाही. म्हणजे तुम्हाला वाटेल जर हा पाऊस पडत असेल तर मान्सूनचा पाऊस आलेला असेल, परंतु हा पाऊस मान्सूनचा नाही, हा मान्सून पूर्वसरी असल्याचे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. हवामान विभागाच्या मते मुख्य मान्सून अद्याप केरळ जर आपण बघितलं तर केरळ किनारपट्टीवरच पोहोचलेला नाही. अशातच जर बघितलं सध्याच्या हवामान परिस्थिती आणि वाऱ्यांची दिशा हे पाहता आता स्पष्ट झालेले आहे की मान्सून कमीत कमी जर बघितलं आपण तर 10 जूनपर्यंत आपल्या महाराष्ट्राच्या भूमीवर दाखल होण्याची शक्यता आहे. बहुतांश भागामध्ये पोहोचण्याची शक्यता अद्याप तरी 10 जूनपर्यंत मान्सून महाराष्ट्राच्या भूमीवर पोहोचण्याची शक्यता अद्याप तरी दिसून येत नसल्याची माहिती हवामान विभागाने जाहीर केलेली आहे. सध्याचा पाऊस हा केवळ मान्सून पूर्व हालचालींचा एक भाग आहे, म्हणजे मान्सून पूर्वी हालचालींसाठी एक भाग आहे. या पार्श्वभूमीवर जर आपण बघितलं तर महाराष्ट्र सरकारने शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वाच्या अशा सूचना सुद्धा जारी केलेल्या आहे. त्यामध्ये त्यांनी असे म्हटलेले आहे की 1 जूनपासून राज्याच्या काही भागामध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे, परंतु याचा मान्सूनशी काहीही एकमात्र संबंध नसल्याचे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. सध्याची परिस्थिती पाहता हे स्पष्ट आहे की मान्सून किमान 10 जूनपर्यंत तरी आपल्या महाराष्ट्रात आगमन होण्याची शक्यता नाही. महाराष्ट्र एक सोशल मीडिया पोस्टमध्ये असे म्हटले आहे की हवामान विभागाच्या अंदाजानुसार विदर्भ, मराठवाडा, मध्य महाराष्ट्र, खानदेश आणि कोकणच्या काही भागामध्ये दुपारच्या वेळी ढगाळ असे आकाश आणि मेघगर्जनेसह पाऊस पडेल. त्यामध्ये जर आपण बघितलं तर आता त्यामुळे तापमानात किंचित घट होण्याची सुद्धा शक्यताही वर्तवण्यात आलेली आहे. तरी पूर्व विदर्भात काही भागात जर बघितलं आपण तर उष्णताही राहू शकते. महाराष्ट्र सरकारने केवळ या मान्सूनपूर्व पावसाच्या आधारावर पेरणीची घाई न करण्याचा सल्ला सुद्धा देण्यात आलेला आहे. पुरेसा आणि सातत्यपूर्व पाऊस सुरू झाल्याची निश्चित माहिती मिळाल्यानंतरच पेरणीचे नियोजन करा असे सुद्धा सांगितलेले आहे. वादळ आणि विजांच्या कडकडाच्या वेळी विशेष अशा खबरदारीच्या ठिकाणी आपण जावे असे सुद्धा सांगितले आहे. झाडे, पत्र्याची टिपरे, छपरे, विजेचा खांब, ट्रान्सफॉर्मर आणि विजांच्या ताराखाली उभे राहणे टाळा. स्वतः आणि आपल्या जनावरांची सुद्धा काळजी घ्या असे सुद्धा आवाहन महाराष्ट्र सरकारने करण्यात आलेले आहे. आता आपण जर बघितलं तर शेतकरी बांधवांनो, यामध्ये जर आपण बघितलं तर हा पाऊस जो आहे तो मान्सून पूर्व असणार आहे, त्यामुळे तुम्ही घाई करू नका असे सुद्धा सरकारकडून म्हणण्यात आलेले आहे. जर सातत्यपूर्व आणि रेग्युलर पाऊस जर पडला आणि बऱ्यापैकी पाऊस पडत आला तरच तुम्ही मशागतीची आणि पेरणीची घाई करू शकता असे सुद्धा सांगण्यात आलेले आहे. तर शेतकरी बांधवांनो, ही होती संपूर्ण माहिती आवडली चॅनल लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.